आज आम्ही आहे शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली या गावामध्ये। या ठिकाणी गोदरेज कंपनीचं एक नवीन टेक्नॉलॉजी आहे आशिटाका। त्याचा प्रात्यक्षिक प्लॉट या ठिकाणी आम्ही टाकलेला आहे आणि त्याच्यावरती आज या गावातील बहुसंख्य लोकांना बोलवून त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। तर सोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांना काय वाटतं। भाऊ, आपलं नाव? माझं नाव राकेश महारू कोडी, गाव अंतुर्ली, मोबाईल नंबर 97 64 64 24 53। तुम्ही किती वर्षापासून मक्का पीक घेत आहे? मी 10-15 वर्षापूर्वी मक्का चालू आहे। 15 वर्षामध्ये मक्काचं पीक घेत आहे, परंतु तुम्ही जे तणनाशकाचा वापर करता रेग्युलर, तर त्या तणनाशकामध्ये आणि या आशिटाकामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? पहिले जे तणनाशक होतं त्याच्याने चिटका गवत जात नव्हतं। आता गोदरेज कंपनीचे आशिटाका वापरल्याने चिटका गवत संपूर्ण नष्ट झालं। म्हणजे तुमचं म्हणणं जे चिकटा गवत आहे हे कुठल्याच तणनाशकामध्ये आतापर्यंत गेलेलं नाही, परंतु जिथं आशिटाका मारलेला आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण जे तण आहेत, चिकटा जो आहे हा पूर्ण कंट्रोल आहे। तर तुम्ही जे रेग्युलर तणनाशक आतापर्यंत वापरत आलेलं आहे ते किती रुपयाला तुम्हाला मिळायचे? ते 1400-1500ला पहिले मिळायचं। आता हे गोदरेज कंपनीचं 1700 रुपयाला आहे, पण रिझल्ट चांगला आहे। तुम्ही जे 1500 रुपयाला तणनाशक वापरायचे त्याच्यामध्ये चिकटा पूर्ण अजिबात जायचा नाही, पण तुम्हाला मध्ये चिकटा काढण्यासाठी परत मजूर लावायला लागेल, मग आणखी तो खर्च वाढायचा। म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा जे सातत्यानं जे अनेक वर्षापासून जे नवीन जुन्या केमिस्ट्री वापरत होत्या त्याच्यामध्ये बरेचसे जे तण आहेत हे जाणं बंद झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आता कांदी गवत आहे, चिकटा आहे, केना आहे, माकडा, गांजर गवत, तुळा धोत्रा, रेशीम कडा, तांदूळ, हे जे तण आहेत ही आता जुन्या केमिस्ट्रीमध्ये जाणं बंद झालेली आहेत। त्यासाठीच शेतकऱ्यांना कुठेतरी समाधान मिळलं पाहिजे। त्यांचा मजुरीचा जो खर्च आहे, तणनाशक वापरून सुद्धा जर त्या ठिकाणी तण काढण्यासाठी जर मजूर लागत असेल तर ही जे आहे ही समस्या थांबवण्यासाठी गोदरेज कंपनीने आशिटाका काढलेला आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकच वेळेस फक्त आशिटाकाचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 100% तणांपासून मुक्तता मिळेल। दुसरा फायदा याच्यामध्ये असा आहे, जे तण तुमचे जात नव्हती ती तण 40 ते 50% तुमचं जे फर्टिलायझर आहे, जे तुम्ही मक्याला टाकतात, जे मक्याचं उत्पादन ज्याच्यावरती अवलंबून आहे खतावरती, ती त्यातली खतं 50% ही तणच खाऊन घ्यायची। मग तिथे सुद्धा तुमचा 4000 रुपयाला एक डोस जातोय, तर त्या ठिकाणी 2000ची खतं तण खायची। ते तण वाढल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती अळीचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त व्हायचा, तिथं सुद्धा तुम्हाला 1 ते 2 फवारणी एक्स्ट्रा लागायची तण वाढल्यामुळे, अळीनाशक सुद्धा। म्हणजे तुमचा आशिटाका वापरल्यामुळे तुमचं तण 100% कंट्रोल होतंय। तुम्ही दिलेलं खतं हे पूर्णच्या पूर्ण मक्याला लागते आणि जे येणारी अळी आहे, जे तुमचे 2 ते 30 स्प्रे व्हायचे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी रिलीफ मिळणार आहे। म्हणजे एकूणच पाहिलं तर आशिटाका तुम्हाला चांगल्या उत्पादनासाठी सहकार्य करतेच, परंतु तुमचा खर्च सुद्धा कमी करते। तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे तण असतील की जे तुम्ही तणनाशक मारून सुद्धा जात नसतील, तर त्या ठिकाणी तुम्ही या आशिटाकाचा वापर केला पाहिजे आणि यासाठीच हा आजचा प्रात्यक्षिक कार्यक्रम आहे। तर भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल, काय सांगाल? शेतकऱ्यांनी गोदरेज कंपनीचा आशिटाका वापरलाच पाहिजे, 100% रिझल्ट। धन्यवाद। आपण या ठिकाणी बघू शकता की बऱ्याच प्रकारचे तण ही मेलेली नाही आहेत। या शेतामध्ये चिकटा हा भरपूर प्रमाणात आहे आणि या भागातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा चिकटा कशानंच जात नाही आहे, परंतु या शेतामध्ये आम्ही या ठिकाणी डेमो टाकला आहे आशिटाकाचा। आपण आता बघणार आहोत याचे काय रिझल्ट आहे ते। तर इथं आपला रिझल्ट दिसतोय आशिटाका। या शेतामध्ये आपण इथं 4 लाईनमध्ये आशिटाका मारलेला आहे, तर इथं पूर्णच्या पूर्ण तण 100% कंट्रोल आहे। शेवटपर्यंत आपण दिसतोय की पूर्ण शेत आपल्याला काळाशार झालेलं दिसते, पूर्ण हिरवगार असलेलं गवत या ठिकाणी पूर्णपणे कंट्रोल आहे। परंतु जे शेतकरी रेग्युलर तणनाशक वापरतात, जर इथं बघितलं तर याच्यामध्ये बरेचसे तण हे आता जाणं बंद झालेले आहेत। याच्यामध्ये चिकटा, कांडी गवत आहे, हे शक्यतो आता बऱ्याच तणनाशकामध्ये मरणं बंद झालेली आहेत। तर अशा प्रकारचे तण जर आपल्या शेतामध्ये असतील तर आपण आशिटाकाचा वापर नक्कीच केला गेला पाहिजे।